हे मग ते असंच नाही करत, त्यांना काही जाणवत असेल त्या पद्धतीने ते त्याच्यात दुरुस्त करत त्यानंतर मुख्य मंदिराच्या कामाला जो गाभाऱ्याचा पार्ट होता थोडासा होता, त्याला आपला आता जो शाकांबरी महोत्सव आहे त्याच्यामध्ये आम्हाला संधी उपलब्ध झाली. त्यानंतर आतला जो आपला मार्बलचा लेअर होता ते काढून ओरिजिनल स्वरूपामध्ये हे आणण्यासाठी, मंदिर आणण्यासाठी, कारण आपल्या महाराष्ट्रामधले जे सर्व मंदिरांची जी परंपरा आहे, ज्याला आपण जी जुनी शैली आहे दगडामधली, तर त्याला त्या मूळ दगडामध्येच असावं असं ते आपल्या विभागाचं मत आहे. त्यानुसार मग आपण काढलं. काही ठिकाणी आपल्याला दुरुस्तीची आवश्यकता आहे आणि समोरच्या मंडपाचं जसं काम आपल्याला अपेक्षित आहे की ते पूर्ण मंडपामध्ये बरेच दगड कललेले आहेत. पूर्ण मंडपाचं तर काम पूर्ण त्याला रिकन्स्ट्रक्शन म्हणतात, त्यामुळे पूर्ण ओपन करून नवीन त्या ठिकाणी जिथं डॅमेज झालेलं असेल ते दगड बदलण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता त्यांना ज्या आतल्या मंदिराचं आपण आता पाहणी केल्यानंतर मॅडमचं असं मत आलं की स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग वगैरे जे आहे तर त्यांचं स्टडी करून आणि आपल्याला बरेचशा वेगवेगळ्या टेक्निक्स पण आहेत, नॉन इन्व्हॉल्व्ह टेक्निक त्याला ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार वगैरे म्हणतात, की आतले दगड कसे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये त्याची क्षमता आहे का पुढचे 100, 200, 400 वर्ष मंदिराचा जो भार आहे तो ते पेलवू शकतील का, तर त्याचा स्टडी करून साधारणतः एक आपल्याला म्हणजे 8-10 दिवसामध्ये कळवणार आहेत. त्याचबरोबर आपला जो महाद्वार आहे प्रेशरच्या ह्यानं काढून ते संपूर्ण मंदिराचा जो जुना लुक आहे तो लुक आलेला आहे. पण जो लुक आलेला आहे त्यानंतर जो सँड क्रेशिंग जे केलेली होती त्यामुळं जो चुन्ना जो होतो मधला तो चुन्ना पुरेपूर निघून गेलेला होता आणि जो देवीचा गर्भगृहातील परत नंतर ह्या गोष्टीला पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्याला नव्यानं परत चुन्याने भराई करून घेतलेली आहे आणि चुन्याने भराई करून घेतल्यामुळं जो पुरातन लूक आहे तो आलेला आहे. पण काही असे शिळा तिथं आढळल्या निदर्शनास की त्या तडा गेलेल्या आहेत. तरी आम्ही पुरातत्व विभागाला माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सांगून त्याच्याबद्दल त्यांनी ते अहवाल देतो म्हणलं, तर त्यानंतरच जो निर्णय घ्यायचा आहे तो मंदिर प्रशासन, पुरातत्व विभाग आणि स्थानिक महंत पुजारी वगैरे मिळून तो निर्णय घेऊ.